बदलत्या वोटिंग पॅटर्नवरून राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. 2014 पासून देशातील वोटिंग पॅटर्न बदलला, याचा फटका सर्वच पक्षांना बसल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय. बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या सभांना गर्दी झाली, मात्र त्यांचं मतामध्ये रूपांतर का झालं नाही असा सवाल राज ठाकरेंनी 24 तास टू द पॉइंट या कार्यक्रमातून उपस्थित केला. तुम्ही कामं खूप केली, मतदान करत नाहीत लोक. तुम्हाला मुद्दा तुम्ही पोटतिडकीने म्हणता. म्हणजे आजच्या तारखेला मी हे पत्रकार म्हणून खूप जबाबदारीने बोलेन की मराठीसाठी पोटतिडकीने बोलणारे एक नेते जर असाल तर ते तुम्ही आहात. तुम्ही ती भूमिका खूप कन्व्हिक्शनने म्हणतात, मराठीची भूमिका. पण तरी मराठी मतदार तुमच्या बाजूने गेले काही वर्षात उभा राहिला नाही. तुम्हाला असं कधी वाटलं? मी तुम्हाला तेच सांगतो ना, हे सगळ्या तुम्ही जर नीट गोष्टी बघितल्यात, तुम्ही आता देशाचं सगळं राजकारण, देशामधलं वोटिंग पॅटर्न म्हणण्यापेक्षा जी काही मतदानासाठी म्हणून लागणाऱ्या ज्या काही गोष्टी करायला लागत आहेत किंवा ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्या मतपेटीतनं असेल, EVM मधनं असेल, हा सगळ्या गोष्टीतनं असेल, हे सगळं 2014 पासूनचं आहे. आणि त्याचा एकटा मला नाही फटका बसत आहे ना, सगळ्यांनाच बसतो. त्याचा काँग्रेसलाही बसतोय, ज्यांनी जवळपास 60 वर्ष ज्या देशावरती राज्य केलं त्या पक्षालाही बसतोय, आम्हालाही बसतोय, शिवसेनेलाही बसतोय, बाकीच्या लोकांनाही बसतोय. आता तुम्ही बिहारमध्ये बघितलं तेजस्वी त्यांच्या सगळ्या सभा बघा तुम्ही. हो, प्रचंड गर्दी होती त्यांच्या सभा. मग काय झालं त्या मतांचं? गेल्या वेळेस निवडणुकांमध्ये असंच झालं होतं तिकडे. मग काय झालं मला जरा सांगा. असं कसं होऊ शकतं? नाही तर लोक येणारच नाहीत ना.